निमित्त अधिक मासाचे कथा भाग 22. अधिक मासाच्या निमित्ताने अनेक व्रतांचा, दानांचा आणि त्यायोगे होणाऱ्या लाभाचा, मिळणाऱ्या फळाचा मागोवा आपण वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून घेतला. दान हे नेहमी सत्पात्रीच करावे. सत्पात्र ब्राह्मण म्हणजे विहित कर्म, स्नान संध्या, देवपूजा एवढेच विहित कर्म नाही, तर निंदा करणे, इतरांचा उपमर्द होईल असे भाषण करणे, यामुळे तो अपात्र असतो. सदाचारी, सत्याचरणी, विनयसंपन्न आणि क्षमाशीलता ही सत्पात्रतेची लक्षणे आहेत. अशी माणसे या कलियुगात शोधावी लागतील हे खरे, पण नाहीत असे मात्र नाही. शिवाय ही व्रते आणि उद्यापने यात विधिविधानांपेक्षा लौकिक आचाराला फार प्रक्षेप झाला आहे, तोही टाळायला हवा. आपल्या कुठल्याही कार्यक्रमात मूळ संस्काराला, विधीला महत्त्व न देता लौकिक आचारच फार पाळला जातो. विवाह, उपनयनासारख्या महत्त्वाच्या संस्कारालाही आपण उत्सवाचे, समारंभाचे स्वरूप दिले. त्यामुळे मूळ विधी, संस्कार, उत्सव, मूर्ती बाजूला पडून रुसवे-फुगवेच वाढले, इतके की मान-पानच प्रमुख कार्यक्रम वाटावा. त्यामुळे अनेक अनर्थ झाल्याचे आपण जाणतो, पण लक्षात कोण घेतो? अधिक मास व्रताच्या बाबतही असेच घडत असते. 33 वस्तू, वस्त्र, पात्र वगैरे देताना पुरोहित नाराज होण्याचे प्रसंग येत नाहीत. पण जावयास हे देण्याने 12 ब्राह्मणाला दिल्याचे पुण्य मिळते. म्हणून हे जावयाला देताना लौकिक सांभाळण्यासाठी आटापिटा केला तरी या दशमग्रहाची शांती होतच नसते. त्याचे परिणामही भयंकर होतात. खरे तर देणाऱ्याने व घेणाऱ्यानेही आपली भूमिका लक्षात ठेवावी. दान हे यथाशक्ती व यथामती करण्याची मुभा आहे. तेव्हा जावयाला द्यायचे म्हणून त्यात अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. संकल्पात प्रतिग्रह्यताम, प्रतिग्राह्यामी, मी दिले, मी स्वीकारले असे असताना त्यावर कसलेही लौकिक बंधन बरे नाही. शिवाय जावयालाही हे दान आहे याचे भान ठेवायला हरकत नाही. त्यामुळे परस्पर सामंजस्याला बाधा न येता व्रताचा संकल्प सिद्धीला जाईल. तेव्हा धार्मिक कार्यात शिरलेल्या या अनिष्ट लौकिक बाबींचा फार बागलबुहा होऊ न देणे हिताचे ठरेल.